थेट भेट या कार्यक्रमाअंतर्गत मी आज आहे तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोडे यांच्या कार्यालयामध्ये. आगामी खरीपाचं नियोजन तालुका कृषी अधिकारी आणि या कार्यालयाच्या वतीने केले जाते आणि हे होत असताना याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना प्रत्यक्ष झाली पाहिजे, हाच खऱ्या अर्थाने या थेट भेटीचा आजचा उद्देश आहे. मी बनसोड साहेबांना असं विचारतो की संग्रामपूर तालुक्याच्या खरीपाचं या वर्षीचं नियोजन आपलं कसं आहे? सर्वप्रथम नमस्कार. नमस्कार शेतकरी बांधवांनो. मी अमोल बनसोडे, तालुका कृषी अधिकारी संग्रामपूर. आपल्या संग्रामपूर तालुक्याचा जर विचार केला, सुरुवातीला एक असं सांगतो की यावर्षी भारतीय हवामान वेधशाळेनं पावसाचे आपल्याला चांगले शुभ संकेत दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पाऊस हा वेळेवर येईल आणि चांगल्या प्रकारे येईल असं एक भाकीत आपल्या हवामान वेधशाळेनं केलेलं आहे. आणि आपल्या संग्रामपूर तालुक्याचा जर पूर्ण विचार केला तर आपल्या तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र हे आपलं 50,000 हेक्टर आहे. बरोबर. त्याच्यापैकी आपलं लागवडीलायकचे जे क्षेत्र आहे ते जवळपास 45,000 हेक्टर आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पिकं पाहिले तर याच्यामध्ये कपाशी असेल, त्यानंतर सोयाबीन असेल, त्यानंतर तूर आणि जे बाकीचे जे आहे त्याच्यामध्ये मका आहे, मूग, उडीद वगैरे हे मायनर पिकं याच्यामध्ये येतात. आपल्याकडे सगळ्यात जास्त कपाशीचा पेरा जवळपास 18,000 ते 19,000 हेक्टर राहणार आहे. त्यानंतर सोयाबीनचा जो पेरा आहे तो सुद्धा आपला 16-17 हेक्टरच्या आसपास आहे. आणि तुरीचा जो पेरा आहे तो आपला एक 5-6 हेक्टरवर राहणार आहे. आणि यावर्षी आपल्याला बियाणाची कोणतीही कमतरता नाही. आम्ही गेल्या एक 15 दिवसापूर्वी आणि मागच्या 2 महिन्यापासून सुद्धा आपण शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आपलं जे घरचं बियाणं आहे सोयाबीनचं ते आपण स्वतः, कारण सोयाबीनचं बियाणं जे आहे हे स्वयंपरागित आहे, म्हणजे सेल्फ पॉलिनेटेड आपण ज्याला म्हणतो. हे आपण एकदा वापरल्यानंतर आणखी पुढची तुम्ही 2-3 वर्षे ते सहज वापरू शकता. फक्त वापरताना काळजी अशी घ्यायची आहे की ते बियाणं व्यवस्थित 7 ठप्प्याच्या वरचे जास्त असं स्टोरेज राहणार नाही. आणि ते वापरण्यापूर्वी चांगली चाळणी करून घ्यायची. आणि त्या अगोदर त्याची एक आपण जे म्हणतो बीज उगवण क्षमता, जे आपल्या साध्या पद्धतीनं जे गोणपाट आहे ते ओलं करून घ्यायचे. आणि त्याच्यावर आपण अशा 10-10च्या अशा 10 ओळी, म्हणजे असं एकूण 100 बियाणं जे आहे ते घ्यायचं आहे. आणि त्याच्यापैकी जर 70% म्हणजे 70 बियाणं त्याच्यामधून जर समजा जर्मिनेशन झालं, उगवलं, तर असं समजायचं की हे बियाणं पेरणी योग्य आहे. आणि पेरणीपूर्वी शेतकऱ्यांना माझं एक विनंती आहे की पेरणीपूर्वी त्या बियाणाला, जसं आपण लहान बाळाला वेगवेगळ्या लसी देतो, लसीचे डोस देतो की याला पुढं बाबा रोग वगैरे होऊ नये, त्याच प्रकारे या बियाणाला जर तुम्ही वेगवेगळ्या बुरशीनाशक असेल, कीटकनाशक असेल किंवा एखादं जैविक, तर ह्याच्यापैकी 2-3 पैकी दोन्हीची जरी आपण या ठिकाणी बीज प्रक्रिया केली पेरणीपूर्वी, आणि तर ते बियाणं व्यवस्थित राहील. आणि जे भविष्यात जे त्याला रोग येणार आहेत, जसं आपण म्हणतो येलोइन मोजॅक असेल किंवा कोणताही रोग असेल, तो त्या म्हणजे याला सोयाबीनला येणार नाही. ही आपल्या या शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी घेतली पाहिजे. आता या तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना प्रामुख्यानं कोणती काळजी घेतली पाहिजे? बरोबर आहे. आता हंगाम, आपला खरीप हंगाम अगदी तोंडावर येऊन ठेपलेला आहे. आणि आपण आता पाहतोय की या 2-4 दिवसामध्ये आपले सगळे शेतकरी बांधव हे कृषी निविष्ठा खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रावर अगदी धावपळ करतील, गर्दी करतील. तर माझं शेतकरी बांधवांना या ठिकाणी असं आव्हान आहे, अशी विनंती आहे की आपण दुकानात गेल्यानंतर ते बियाणं असेल, औषध असेल किंवा तुमचं खत असेल, तर ते खरेदी करताना अधिकृत जो आपण लायसन, ज्याला परवाना दिलेला आहे, ते अशाच कृषी केंद्रामधून ते आपण जो तुमच्या निविष्ठा आहे त्या खरेदी करायच्या आहेत. खरेदी करत असताना आपण त्याचे जो माल घेतोय त्याचं पक्कं बिल घेतलं पाहिजे. त्यानंतर त्याची एक्सपायरी डेट आपण चेक केली पाहिजे. आणि त्याची किंमत, जो आपण MRP म्हणतो, ती सुद्धा त्या ठिकाणी तपासली पाहिजे. आणि बियाणाच्या बाबतीत असं सांगता येईल की बियाणं ज्यावेळेस तुम्ही घरी घेऊन येता तर त्याच्याबरोबरचं त्याचं पक्कं बिल आणि त्याला जे बियाणाला जे टॅग दिलेले असतात, हे कारण भविष्यात जर समजा बियाणाची जर तक्रार झाली तर हे आपल्याला ज्यावेळेस पंचनामा असेल किंवा तक्रार निवारण करण्यासाठी आपण गेल्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी आपल्याला हे कागद लागतात. तर त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडंसं त्यातलं बियाणं, त्याचा टॅग आणि पक्कं बिल हे जपून ठेवलं पाहिजे पुराव्यासाठी. आपल्याला भविष्यात जर त्याच्याबाबत काही जर प्रॉब्लेम, काही तक्रार आली तर आपल्या औषधाच्या बाबतीत सुद्धा मी तेच सांगेल की तुम्ही जे लेबल क्लेम आहे, शक्यतो शेतकरी ते लेबल क्लेमचा जो कागद असतो तो फेकून देतात, परंतु हे औषध
याच पिकासाठी आहे, याच किडीसाठी आहे, हो. हे वाचून नंतरच ते औषध आपण त्या ठिकाणी खरेदी केले पाहिजे. त्याची सुद्धा एक्सपायरी डेट आपण त्या ठिकाणी पाहिले पाहिजे. आणि खताच्या बाबतीतसुद्धा सेम आपल्याला लागू राहील. आणि कुठंही जर चढ्या भावानं जर तुम्हाला त्या ठिकाणी जर तुम्ही खरेदी करत असताना जर अशी तक्रार आली तर माझा मोबाईल नंबर ऑलरेडी इथं दिलेला आहे, तालुक्यात सगळ्यांकडे आहे. तरी एकदा सांगतो, 997505 7978 आपल्या तालुक्यामध्ये भरारी पथकाची नियुक्ती केलेली आहे. मी आणि आपले कृषी अधिकारी नावाकर साहेब पंचायत समितीचे हे या भरारी पथकामध्ये आहेत. काहीही आपल्या कृषी निविष्ठाबाबत तुम्हाला जर तक्रार करायची असेल तर तुम्ही डायरेक्ट मला फोन करू शकता. या कार्यालयामध्ये सुद्धा येऊन तुम्ही या ठिकाणी तक्रार करू शकता. आपण नंतर त्याच्यावर योग्य ती कारवाई आपण त्याच्यावर केली जाईल. निश्चितच या पद्धतीनं असं नियोजन या तालुक्यामध्ये केलेलं आहे. भरारी पथकाची सुद्धा निर्मिती केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी निविष्ठा खरेदी करताना अगदी निर्भीडपणे आणि प्रामाणिकपणे ओरिजिनल बिल घ्यावं, MRPपेक्षा जादा दर देऊ नये. आणि तसं जर कुठे जर दिसलं तर ती बाब साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या फोन नंबरवर चर्चा करून त्यांच्याही सांगतात. सर, मला अजून हे म्हणायचं आहे की बियाणे पेरणीबाबत अजून काय सांगता येईल आपल्याला? कोणता पेरा आपल्या भागात जास्त होईल? मी आता सांगितलं की आपण गेल्या वर्षी कपाशीला जो पेरा आहे तो आपला साधारणतः तोच राहील. परंतु शेतकऱ्यांचा एक जर कल बघितला तर यावर्षी सोयाबीनकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येतोय. गेल्या वेळेस आपल्याकडे साधारण 13 ते 14 हजार हेक्टरवर लागवड होती, परंतु यावर्षी ती कुठेतरी 17-18 हजार हेक्टरवर जाईल असा एक अंदाज आपण या ठिकाणी वर्तवलेला आहे. आणि एक शेतकऱ्यांना सांगायचं आहे की सध्या आता मार्केटमध्ये कपाशीचं जे बियाणं आहे ते आता यायला सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की गुलाबी बोंडाळीचा जो त्रास होतो तो टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी शक्यतो नाही तर 1 जून नंतरच आपण शेतकऱ्यांनी अर्ली व्हेरायटी म्हणजे 15 मे पासून काही पराठी पेरतात वगैरे नाही, हे काहीच नाही. आपण कृषी विज्ञान केंद्र असतील, आपले कृषी विद्यापीठ असतील आणि आपल्या शासनाची शिफारस आहे की आपण आर्ली जर हे तुम्ही जर पेरणी केली तर त्याच्यावर त्या कपाशीवर गुलाबी बोंडाळीचा लवकरात लवकर प्रादुर्भाव होतो आणि भविष्यात त्याच्याबद्दल तक्रारी होऊ शकतात. तर हे टाळण्यासाठी आपण सांगतोय की 1 जून नंतर सर्व शेतकऱ्यांनी, माझं शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण 1 जून नंतरच कृपया त्या ठिकाणी कपाशीची पेरणी करायची आहे. आणि आणखी एक याच अनुषंगानं सांगायचं आहे कपाशीबाबत की बाजारामध्ये असंख्य कपाशीचे वेगवेगळे वाण आहेत. बरोबर. सगळे हायब्रिड बोलगाट 2 याच वाणाचे आहेत, सगळे तपासून आलेले आहेत. त्यामुळं मला हेच वाण पाहिजे, तेच वाण पाहिजे असा कोणताही विशिष्ट वाणाचा आपण या ठिकाणी आग्रह करू नये. सगळे वाण हे सगळे हायब्रिड आहेत आणि सगळे बीटी आहेत. त्यामुळं विशिष्ट वाणाचा जो आग्रह आहे हा शेतकरी बांधवांनी या ठिकाणी करू नये असं मी शेतकरी बांधवांनी आपल्या माध्यमातून या ठिकाणी विनंती करतो. आणि सोयाबीनच्या बाबतीत सांगतो की पेरणी करत असताना मी अगोदर तर बीज प्रक्रियेचं सांगितलं, परंतु पेरणीच्या पद्धतीसुद्धा आता थोडंफार आपल्याला बदलणं गरजेचं आहे. काळानुसार आपण पाहतोय की आपल्याला अपेक्षित असं उत्पन्न येत नाही. परंतु माझं एक गेल्या वर्षीसुद्धा आपल्याकडं BBF पद्धतीनं म्हणजे रुंद सरी वरांबा पद्धतीनं आपल्या तालुक्यात साधारणतः 1 ते 2 हजार हेक्टरपर्यंत पेरणी या ठिकाणी सोयाबीनची झालेली आहे. आणखी शेतकऱ्यांना माझं एक आव्हान आहे, विनंती आहे की आपण यावर्षीसुद्धा कोणती पद्धत? रुंद सरी वरांबा पद्धत, ज्याला आपण BBF म्हणतो, ब्रॉड बेड फरो, तर याच्यावर आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांना BBF पद्धतीनं सोयाबीनची लागवड करावी. नंतर तुम्ही पट्टा पद्धत असेल त्याने सुद्धा करावी. किंवा आपल्या आता पेरणीसाठी वेगवेगळं, जसं तुम्ही ट्रॅक्टर हे समजा आहे रेग्युलर, पण आता बरेच सायकल कोळपे टाईप म्हणजे ड्रम टाईप आपले हे आलेले आहेत, पेरणी यंत्र आलेले आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त वापर करावा. आणि अशा पद्धतीनं आपण सोयाबीनची जर पेरणी केली तर आपल्याला अपेक्षित जास्तीत जास्त उत्पन्न त्या ठिकाणी नक्की येईल. एकंदरीत तालुका कृषी अधिकारी अमोल बनसोड यांच्याशी अत्यंत समाधानकारक अशी चर्चा शेतकऱ्याच्या अनुषंगाने झाली. तालुक्यातील तमाम सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्या सल्ल्यानुसार निश्चितच पीक परिस्थिती आणि पीक नियोजन जर केलं तर ते चांगल्या पद्धतीने पीक घेऊ शकतात असं या निमित्तानं किंवा असा आशावाद या निमित्ताने. धन्यवाद साहेब, आपण आमच्याशी मनमोकळेपणे चर्चा केली त्याबद्दल आम्ही आमचा आभारी आहे. खूप खूप धन्यवाद. आणि सगळ्या शेतकरी बांधवांना या आगामी खरीप हंगामाच्या आमच्या कृषी विभागातर्फे खूप खूप आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.